या महाराष्ट्रातला शिवाजी महाराजांचा मावळा रस्त्यावरची चौकात चौकात नव्हे प्रश्न विचारेल शिवाजी महाराज आवाज येतोय हर्षवर्धन सपकाळ यांनी महाराष्ट्रात रस्त्यावर फिरून दाखवावं असं एक प्रकारे आव्हान भाजपने दिले। छत्रपती शिवाजी महाराजांचा मावळा त्यांना आता महाराष्ट्रात फिरू देणार नाही असं भाजपचं म्हणणं आहे। सपकाळांच्या विरोधात भाजप अतिशय आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतं। सध्या पुणे नागपूर यासह अनेक ठिकाणी भाजपकडून आंदोलनं केली जात आहेत। सपकाळ यांनी महाराष्ट्राची माफी मागावी अशी मागणी केली जाते। काँग्रेस भवनच्या बाहेर पुण्यामध्ये भाजपकडून आंदोलन केले जाते। पुण्यामध्ये आपण सगळे दृश्य पाहतोय आणि पुण्यामध्ये नेमकं सध्या काय सुरू आहे याबद्दलचे अधिकचे तपशील घेऊयात आमचे प्रतिनिधी रोहन कदम यांच्याकडून। रोहन, आपण पाहतो की अतिशय उग्रपणे सध्या भाजपकडून आंदोलन केले जाते। नव्या महापौर सुद्धा आंदोलनात सहभागी झाल्यात, त्यांची नेमकी मागणी काय? खरं तर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी जी भूमिका काल मांडली त्या भूमिकेमुळे राज्यभरामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये रोष जो आहे तो व्यक्त केला जातो आणि त्याच्याच पार्श्वभूमीवर काँग्रेस भवनासमोर हे सगळं आंदोलन सुरू असताना आपल्याला पाहायला मिळते। आपण पाहतोय की पुण्याच्या नवनिर्वाचित महापौर मंजुषा नागपुरे या संपूर्ण आंदोलनामध्ये सहभागी झालेले आहेत। भाजपचे शहराध्यक्ष धीरज गाते आपल्याला या आंदोलनामध्ये पाहायला मिळत आहेत आणि त्यांच्या माध्यमातून या काँग्रेस भवनासमोर कार्यालयासमोर हे संपूर्ण आंदोलन सुरू आहे। यामध्ये काँग्रेसचे कार्यकर्ते देखील आतमध्ये काँग्रेस भवनामध्ये आहेत। त्यांच्या वतीने देखील वॅक्सिन फाईलचे पोस्टर असतील किंवा इतर पोस्टर असतील हे दाखवले जात आहेत आणि त्यांच्या माध्यमातून देखील या आंदोलनाला चिंता देण्याचा प्रयत्न केला जातोय। परंतु काँग्रेस भवनासमोर हे भाजपने आंदोलन पुकारलेलं आहे, त्यामुळे धमचाक्यामध्ये उडालेली पाहायला मिळते। आज रविवारचा दिवस आहे, अनेकांच्या सुट्ट्या रद्द करून कोर्ट जे आहे त्या ठिकाणी बोलवण्यात आलेली पाहायला मिळते। अगदी काँग्रेस भवनच्या चहू बाजूने जे आहे ते पोलिसांनी बंदोबस्त लावलेला आहे, कारण का यापूर्वी देखील काँग्रेस भवनामध्ये भाजप कार्यकर्त्यांचे घुसून निघायला लागलेला होता आणि त्यानंतर वातावरण शहरात बिघडलेलं होतं। त्यामुळे आता होऊ नये म्हणून संपूर्ण काळजी आहे ती पोलिसांनी जाते। सगळ्यात महत्वाचा भाग म्हणजे अगदी काँग्रेस भवनाच्या समोर प्रेम बांधवाचा एक मोठा फ्लेक्स जो आहे तो भाजपच्या वतीने लावण्यात आलेला आहे। छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो असलेला हा फ्लेक्स आहे, यामध्ये लिहिलंय आले बहू होती बहू, परंतु या सर्व हा प्रकारचा पोस्टर जो आहे फ्लेक्स जो आहे तो भाजपच्या कार्यकर्त्यांनी थेट काँग्रेस भवनासमोर लावलेला आहे आणि त्यामुळे भाजपचे आणि काँग्रेसचे हे और जे आहे जास्त या रविवारच्या दिवशी पुण्यामध्ये पाहायला मिळत आहे। मोठ्या प्रमाणामध्ये भाजपचे कार्यकर्ते आक्रमक होऊन काँग्रेस भवनाबाहेर पोहोचलेले आहेत। त्यांच्या वतीने आहे ती केली जाते। हर्षवर्धन सपकाळ यांच्या विरोधात राहुल गांधी शिक्षकांचा जे आहे ते घातले गेलेले होते आणि पोस्टरला चमकणारे हार राजेंद्र अशा प्रकारचे आहेत ते या आपल्याला पाहायला मिळतात। आंदोलनाच्या माध्यमातून आहे तो भाजपने घेतलेला आहे। कार्यकर्त्यांना आहेत ते विचारलं जातात। काही वेळापूर्वी भाजपचे सदस्य धीरज गाते यांनी माध्यमांना जी प्रतिक्रिया दिली त्यांच्या प्रतिक्रियामध्ये सांगितलं की पुण्यातील जे काही काँग्रेस रोहन, तुम्हाला मी थोडंसं थांबवते। तर ही पुण्यातली आणि नागपूरमधली आपण दृश्य पाहतोय। हर्षवर्धन सपकाळ यांच्या अडचणीत आता वाढ झाल्याचं पाहायला मिळते, कारण पुण्यामध्ये सपकाळ यांच्या विरोधात पर्वती पोलीस ठाण्यामध्ये आता गुन्हा नोंदवण्यात आला। भाजप अतिशय आक्रमक झाल्याचं दिसतंय। पुण्यामध्ये काँग्रेस भवनाच्या बाहेर सध्या भाजपकडून आंदोलन केलं जाते। सपकाळ यांच्या वक्तव्याचा निषेध केला जातो आणि सपकाळ यांनी आता महाराष्ट्राची माफी मागावी अशी मागणी देखील होती। नागपूरमध्ये सुद्धा छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून भाजपनं आता आपल्या आंदोलनाला सुरुवात केलेली आहे। पुण्यामधलं आणि एकूणच राज्यभरातलं राजकीय वातावरण सध्या तापल्याचं पाहायला मिळतं। पुन्हा जाऊयात आमचे प्रतिनिधी रोहन कदम यांच्याकडे। रोहन, सपकाळ यांच्या अडचणीत सध्या वाढ झाल्याचं पाहायला मिळते, कारण पुण्यामध्ये त्यांच्या विरोधात आता गुन्हा दाखल झालाय। हर्षवर्धन सपकाळ सध्या नेमके कुठे आहेत, काय अधिकचे अपडेट्स मिळतात?
तर कालमध्ये पोलीस स्टेशन यांच्यावरती हा गुन्हा आहे तो दाखल करण्यात आलेला आहे. खरे तर भाजपचे कार्यकर्ते कालपासून आक्रमक झालेले होते. भाजपचे शहराध्यक्ष धीरज घाटे जे आहेत ते पर्वत पोलीस स्टेशन त्यांनी जाऊन बसलेले होते आणि त्यांनी हा गुन्हा तात्काळ दाखल करावा आणि तशी मागणी केलेली. संपूर्ण पुणे पोलिसांनी पोलिसांची हर्षवर्धन सपकाळ यांच्या नोंद दिल्याचा भाग आणि त्यानंतर राजकारणात जे आहे ठरली काँग्रेस. रोहन, मी तुम्हाला थोडंसं थांबवते. ही आपण दृश्य सध्या प्रेक्षकांना दाखवूयात. पुणे आणि नागपूरमध्ये सध्या भाजपकडून अतिशय उग्रपणे आंदोलन केलं जातं. हर्षवर्धन सपकाळ यांच्या वक्तव्याचा जाहीर निषेध केला जातो. टिपू सुलतानचा इतिहास आपण बघितला तर 2000च्या वर्त मंदिरं टिपू सुलताननी तोडलेली आहे. 2 लाखांच्या वर हिंदूंना धर्म परिवर्तन केलेलं आहे. 2000 लोकांना हत्तीच्या पायाशी बांधून जोपर्यंत त्यांचा जीव जात नाही तोपर्यंत टिपू सुलताननी त्यांना क्रूरतेने वावरलेला आहे. आणि अशा टिपू सुलतानचं महिमा मंडळ करणाऱ्या या काँग्रेसच्या हर्षवर्धन सपकाळला लाज वाटली पाहिजे. अक्षरशः काँग्रेसचं डीएनए हे हिंदू विरोधी आहे याच्यावरनं हे स्पष्ट लक्षात होते. हर्षवर्धन सपकाळ यांच्या विरोधात पुण्यामध्ये उग्र आंदोलन केलं जातंय. त्यांच्या विरोधात पर्वती पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा सुद्धा नोंदवण्यात आलेला आहे. टिपू सुलतान हा अतिशय क्रूर राजा होता. त्यानं अनेक मंदिरं उद्ध्वस्त केली आणि त्या टिपू सुलतानबद्दल हर्षवर्धन सपकाळ यांनी अशा पद्धतीचं वक्तव्य करणं हे अतिशय घृणास्पद आहे असं भाजपनं म्हटलेलं आहे. त्यामुळे आता हर्षवर्धन सपकाळ यांच्यावर कारवाई व्हावी अशी मागणी केली जाते. हर्षवर्धन सपकाळ यांनी ज्या पद्धतीनं टिपू सुलतान याची तुलना छत्रपती शिवाजी महाराज यांच्यासोबत केली होती, ते दोन्ही योद्धे खरं तर समकक्ष बघायला मिळतात असं सपकाळ यांनी म्हटलं होतं. आणि त्यांच्या याच वक्तव्याचे सध्या राज्यभर पडसाद पाहायला मिळतात. राज्यभरातल्या अनेक मोठ्या शहरांमध्ये भाजप सध्या आक्रमक झालेली आहे. पुणे, नागपूर यासह ठिकठिकाणी भाजपकडून आंदोलनं केली जातात. पुण्यामध्ये राजकीय वातावरण तर सध्या चांगलंच तापल्याचं पाहायला मिळतं. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या विरोधात पर्वती पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. सपकाळ यांच्या अडचणीत आता मोठी वाढ होणार असं चित्र पाहायला मिळतं. पुन्हा जाऊयात आमचे पुण्याचे प्रतिनिधी रोहन कदम यांच्याकडे. रोहन, सध्या आपण पाहतोय की भाजपचे शहराध्यक्ष धीरज घाटे यांनी स्वतः पर्वती पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल केली होती. त्यांचं नेमकं काय म्हणणं आहे? अगदी बरोबर आहे. खरं तर हर्षवर्धन सपकाळ यांनी ज्या पद्धतीने